मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. आज आपण माळशिरस इथे आलो आहोत. याचं निमित्त असं आहे की उद्या 21 जून जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणजेच पेडगावचं हिंद केसरी मैदान होणार आहे. आणि आपल्या सर्वांचा लडका साई म्हणजेच सचिन आप्पा वावरे यांचा साई उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे. आपण बघू शकता आप्पांचे बंधूसुद्धा आहेत आणि तिकडे बघू शकता साईसुद्धा सज्ज झाला आहे. आपण मुलाखत घेणार आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत हिंद केसरी गाडा मालक म्हणजे नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे माळशिरस. दादा नमस्ते. नमस्ते. काय उत्सुकता मनामध्ये चालली आहे? उद्या मानाचं हिंद केसरीचं पेडगावचं मैदान येते. कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आणि एक काय चाललंय मनामध्ये? मनामध्ये म्हणजे आता प्रत्येकाच्याच मनामध्ये पेडगावच्या हिंद केसरीचा गुलाल मिळावा तशी आमची तयारी चांगली झालेली आहे. आता उद्या समजेल गट क्रमांक 18मध्ये कडच लागलेले आहे. 9 नंबर तास आहे. पण तरी सुद्धा गाडी 100% काहीतरी करून दावल उद्या असा आत्मविश्वास आहे. यापूर्वी सुद्धा ही गाडी 2 मैदान मला वाटतं एका जे आहे आपलं बदाम आणि साईची जोडी आहे. या अगोदर 2 वेळा पळालेली आहे गाडी आणि छान पद्धतीनं पळालेली आहे गाडी. आप्पा एक मागच्या वर्षी सुद्धा साईनं फायनलचा गुलाल घेतलेला, त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होत आहेत म्हणावं लागेल. आणि एक पेडगावची फटी लकी आहे त्याच्यासाठी. हो, पाठीमागच्या वर्षी आदतमध्ये आपल्याला पेडगावच्या मैदानांमध्ये गुलालात आपली गाडी राहिलेली होती आणि त्यामुळं आपल्याला पेडगावची फाटी म्हणजे एक लकीच आहे म्हटलं तरी चालेल. बरं, आता मध्यंतरीचं थोडंसं बॅड पॅच चालू होता, परंतु पुन्हा एकदा साईचं कसं असतं की एक थोडंसं बॅड पॅच असलं की त्यानंतर सलग मैदान जिंकायला सुरुवात करतो, तेव्हा थांबत नाही. साईचा रेकॉर्ड बॅड पॅच होतोय म्हणजे आमच्या चुकीमुळे होतोय. आमच्याकडून पायऱ्याचं थोडंसं नियोजन व्यवस्थित होत नाही आणि संबंधात मित्रात एखाद्या शब्दाखातर पैर केल्यानंतर थोडंसं कमी जास्त होऊन जात आहे. फक्त ते प्रॉब्लेम आमच्यामुळं, त्यांचा पळ कमी नाही झालेला साईचा, फक्त आमच्या ह्याच्यामुळं साईचं म्हणजे थोडंसं बॅड पॅच होतोय. आप्पा एक जिद्दी, सातत्यानं आणि त्याच तुमच्या प्रेमापोटी पळणारा नंदी म्हणजे साई. कारण जेव्हा खास तुमच्या टीमची तुमची इच्छा असते तेव्हा तो 100% गुलाला ठेवतो आणि त्याचं म्हणजे हाय ती पॉवर लावून तो 100% आपलं ताकद दाखवतो. त्याविषयी काय सांगाल? नाही, साईचं कसं आहे, कॉन्फिडन्स मलाच कॉन्फिडन्स लय राहतो. आता परवा यांना माहिती आहे की ज्यावेळेस सेमी लागला, सेमी 6मध्ये तास क्रमांक 6 सगळ्यात टॉपचा सेमी लागला गुरसाळ्यात. पण पायरा चांगला होता, अंजीर बरोबर होता पायरा. गाडी 100% जरी टॉपचा सेमी होता तरी मला फुल कॉन्फिडन्स होता. सेमीचं लॉट निघाल्यानंतर मी इथून हल्लो होतो की मला तेवढा कॉन्फिडन्स होता की आज गाडी गुलाल करणार म्हणून, आणि तसंच झालं. बरं, आप्पा कसं पाहताय उद्याचं मैदान आणि तयारी कशा पद्धतीने तयारी करून घेण्यात आली साईची? तयारी काय, व्यायाम घेतलेला आहे. काल पोहणे टाकला थोडासा, परवा फेरं काढले आणि तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि आता साईचं वैशिष्ट्य असं आहे की तो 2 नंबरमध्ये राहणाऱ्या गाड्यांबरोबर गुलाल करतो आणि तुम्ही ते पारख करता नंदींची म्हणजे. तर आता ह्यावेळी कसं वाटतं एकंदरीत, कारण आता आदतला पण साई पळणार आहे. हो, आदतचं बी नियोजन छान झालंय आणि ओपनचं बी नियोजन छान झालंय. त्यामुळे 100% पेडगावचा गुलाल होणार एवढा विश्वास आहे मला. तेवढा कॉन्फिडन्स आहे. 2 दिवस साईला पळवत आहे. कसं काय बाहुल्या नंदी येतो? हो, कसं काय नियोजन झालं? कुठला नंदी काय? बाहुल्या बारामतीचा आहे, नेरा वाघच बारामतीचा आहे. आणि हे बदाम तर सगळ्यांना माहीतच आहे. सय्यद सरांचा बदाम आहे. पण पाठीमागच्या वर्षी सलग 2 दिवस पळाला होतो. पाठीमागच्या वर्षी पेडगावला गटाला गाडी फॉल झाली, त्यामुळे थोडीशी अडचण झाली. चांगल्या ह्याच्यात गाडी आपली एक नंबर म्हणजे समोर उतरली, पण फॉल झाल्यामुळं बाद दिलीच गेली. आणि दुसऱ्या दिवशी मग आदतला आपली गाडी फायनलला पात्र झाली. आप्पा, आता हिंद केसरी मैदानाचे गुलाल किती झाले एकूण साईचे? हिंद केसरीचा म्हटलं तर तसा म्हणजे एकच झालाय, पेडगावचा झालेला आहे. दुसऱ्या गुलालासाठी सज्ज आहे म्हणून? दुसऱ्या गुलालासाठी सज्ज आहे. पेडगावचं मैदान आहे म्हणजे? पेडगावच्याच मैदानात पाठीमागच्या वर्षी आदत असताना हिंद केसरी झाला आणि आता ही दुसरी वेळ होईल उद्याची.
साईचं तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये कशा पद्धतीनं, म्हणजे सर्वजण प्रेम करतात साईवरती, पण एक सुरुवातीला म्हणजे प्रत्येक वाईट मध्ये सांगतो, आम्हाला बैलाचा छंद नव्हता. साईमुळे आम्ही या क्षेत्रात आलो आणि आम्हाला नाद बी लागत गेला. साईमुळे पूर्ण महाराष्ट्रात आमचं नाव झालं. बरं. एवढं म्हणजे साईनं आम्हाला भरपूर दिलेलं आहे. आणि एक साईचा आशीर्वाद तुम्हाला कशा पद्धतीने लागतो? साईचा आशीर्वाद भरपूर मिळालेला आहे. आज एवढं महाराष्ट्रात नाव दुसऱ्या कुठल्या ह्याने झालंच नसतं. आज साई जर नसतं तर आमचं नाव एवढं मोठं झालं नसतं. बरं. आणि साईमुळे लोक, आपले मित्र कंपनी भरपूर महाराष्ट्रभर प्रत्येक गावात जायचं आपल्याला ओळखणारी झाली. आपण असं कधी होतं का की बाहेर कुठे गेलाय, बाहेरच्या बाबा राज्यात गेलाय किंवा बाहेरच्या ठिकाणी गेलाय, एक लांब कुठेतरी गेलाय आणि तिथं साईचा बैलगाडी मालक म्हणून तुमची ओळख काढली जाते? नाही, होतं की आपल्या म्हणजे मी कुठे गेलो, सांगली, सातारा, आपल्या भागात गेलो, ज्या एखाद्या ठिकाणी जरी बसलो तर मला विचार जातं ना, साईचं मालक का तुम्ही? परवा इंदापूरला गेलो मी, इंदापूरला तसंच झालं. 2-3 जण मला म्हणले साईचं मालक, किंवा जिथं बाहेर जाईल तिथं साईचं मालक या नावाने माझी भरपूर ओळख झालेली आहे. आणि एक जिद्दी बैल म्हणावं लागेल आणि एक मालकाच्यात पण तेवढीच जिद्द आहे. कारण मालकाच्यात बी जिद्द आहे, पण आज बैलात जिद्द असेल तरच आपला उपयोग होतोय ना. आपल्या जिद्द असून आज बैलात जिद्द नसल्यावर काय करणार? तसं त्याने आदतपासूनच 2 नंबर बैलात पळून बी भरपूर गुलाल केलेला. तुम्ही बैल असतील डाला किती आहे त्या, कारण अजूनही डाली भरपूर शिल्लक आहे त्या, म्हणजे भरपूर गुलाल केलेला आहे ना. बरोबर. आणि एक तुमच्या प्रेमाखातीर तो पळतो, सर्व चाहत्यांच्या प्रेमापोटी तो पळतो म्हणावं लागेल. आणि उद्याच्या पेडगावच्या मैदान 100% काय ना काहीतरी करून 100% आम्हाला आत्मविश्वास आहे की 100% उद्या मैदानात काय ना काय करा आणि गुलालात राहणार. गुलालात राहणार. धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या गुलालासाठी. धन्यवाद. दादा आहेत आपले. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, मोठं मैदान आहे उद्या आणि एक तयारी कशा पद्धतीने करण्यात आली साईची? तयारी पूर्ण झालेली आहे. हां. गाडी आधी पळालेली आहे आमची, जी उद्या पळणार आहे गाडी ती आधी पळालेली आहे. बर. गाडी चांगली जोगून पळते या. बदाम म्हणून आहे. किनीकरांचा बदाम. हां. मित्रांनो बघा, म्हणजे एक सुंदर असं नियोजन झालंय. सचिन अप्पांचा साई आणि किनीकरांचा बदाम ही जोडी उद्या पळणार आहे. आता गट पण सांगा किती पळणार का? 18 मध्ये 9 नंबर तास आहे ओपनला, आणि आदतमध्ये पण आहे बाहुले आपला ह्यांचा बारामतीकरांचा, रणजित सरांचा. अमर ड्रायव्हर, आटील ड्रायव्हर नियोजन करतात. म्हणजे सलग 2 दिवस पळणार आपण साई. हां, तर त्याचा 5 मध्ये 6 नंबर तास आहे त्याचं पण आदतला. सय्यद सर यांचा बदाम. काय सांगाल बदाम विषयी? यापूर्वी गाडी पाहिली का पहिल्यांदाच नियोजन केलं? गाडी भरपूर 2 वेळा पळाली. गाडी चांगली पळालेली आहे आमची दोघांची पण. हां, कसं होतंय, दोन्ही नरमादी होऊन गाडी पळती या. कुठल्या मैदानात? गाडी दुधबावीत पळाली होती आपली ह्याची. तर तिथं एक 2-4 बोटात क्वार्टरला गाडी राहिली होती. हां, क्वार्टरचा गुलाल घेतला होता. तर गाडी चांगली पळती, त्यामुळे आम्ही आहे असं तीच गाडी कंटिन्यू ठेवतो या. दादा साई ज्यावेळेस मैदानात येतो त्यावेळेस एकदम ॲग्रेसिव्ह असतो, परंतु आता एकदम शांत आहे. धावणीला काय तिथं असल्यावर शांतच असतो. इथं माझी मांडीवरती पण झोपतो, पण मैदानात असल्या मग त्याच्या मापाने थोडं चालायला लागतं. जिथे आपणची खरं इच्छा असते आणि आपणच्या नावाचा विषय असतो त्यावेळेस साई कधी नाराज करत नाही. त्याविषयी काय सांगेल, त्या जिद्दीविषयी? 100% ज्या दिवशी थोडं नावाचा किंवा सगळ्याच गोष्टीचं हे असतात. थोडक्यात त्या दिवशी आपण अंजीर बरोबर पळालो हां गुरसळ्याला, तर तिथं खात्री होती राहणार. ते म्हणजे टॉपचं सेमी असून आपण पाठी मागून झालं होतं, पण खात्री होती की गाडीला राहणार. आणि त्यानं ते जिद्दीनं करून दाखवलं. आणि आपण पण कुठंतरी एक समाधान भेटलं की आपल्या नंदीनं गुलाल घेतलाय आणि त्याच जोरावर एक चांगलं नियोजन झालं. आता पेडगावचं पण एक छान असं नियोजन केलंय. हे मैदानाबद्दल काय सांगा? आता प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली या मैदानाबद्दल. पेडगावचं मैदान म्हणजे वर्षभर आपण हौसेने प्रतीक्षा करतो तसं आहे. म्हणजे आपण कसं माऊलीच्या पालखीचं वर्षभर वाट बघतो, तसं पेडगावचं आहे. म्हणजे आतुरता, मग ती आपण बघत नाही की पावती कडणी आहे, मधनं आहे, गट आहे, सेमी आहे, फायनल. पेडगावला पळणं ही प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं. आता गेल्या वर्षी पण आदतमध्ये आपण राहिलेलो आहे.
हा त्यावेळेस साई दुसरा झाला होता आणि गणाभाऊ आमची गाडी चांगली पळते बघा. गणाभाऊ साई गेल्या वर्षी आदतला पण राहिले होते. म्हणजे फायनलचा गुलाल घेतला. हा फायनलचा गुलाल राहिलेला गेले. म्हणजे त्याला माहिती ती फाटी आणि नाही आणि त्याच्याबरोबर एक सांगायचं लागलं की बिहुरीचा राणा म्हणून आहे नागू ड्रायव्हर येवलेवाडी ती गाडी हाणत्यात तर त्या गाडीनं साईने पण म्हणजे पेडगावच्या फाटीनं आजपर्यंत नाराज केलं नाही. म्हणजे 3 वेळेस गेलो 3 वेळेस गुलाल आहे. त्यात राणा बरोबर तर 1 नंबर केलेला आहे बिहुरीचा. आप्पा कुठे आहेत आता आप्पा थोडं देवदर्शनासाठी म्हणजे अक्कलकोटला गेले होते. हा नक्कीच म्हणजे कुठं साईसाठी त्यांनी प्रार्थना केली असेल की मोठं मैदान आहे आपलं नाव राखील असतो. आणि पेडगावचं साईचं जरा थोडं जुनच नातं आहे. म्हणजे ज्यावेळेस गेला त्यावेळेस गुलाल घेऊन झालेला आहे त्यामुळे ह्यावेळेस पण अपेक्षा तीच आहे की मागच्या वर्षी गुलाल घेतलेले कुठेतरी मागच्या वर्षीच्या आठवणी पुन्हा जागे होते. 100% काय सांगेल एक काय आनंद असतो गुलाल घेतल्यावर पेडगावच्या मैदानी हिंद केसरीचं मैदान त्याच्यात पेडगाव म्हणलं की थोडं आनंद म्हणजे थोडं वेगळाच होतो ना. एक कारण एकदा वर्षभर आपण प्रतीक्षा केली असते की पेडगाव असो कोरेगाव असो पुशेगाव असो माळशिरसचे दोन्ही हिंद केसरीचे मैदान असो म्हणजे थोडं हिच राहतं ना. प्रत्येक मालक तयारी त्यासाठीच करत असतो की ह्या मैदानात गुलाल मिळण्यासाठी कसं काय नियोजन झालं पाहिजे. हो बरोबर. आता हे बदाम सोबत नियोजन कसं झालं आपलं काय 8 दिवस झालं होऊन तसं नियोजन. ज्यावेळेस आमची गाडी पळाली त्यावेळेस फायनल केलं नव्हतं आम्ही. आणि 8 दिवसापूर्वी म्हणजे युगायोगाने आम्ही दोघं एका सीमित आलतो ज्यावेळेस आम्ही अंजेरबरोबर पळालो गुरुसाळ्याला. हा फक्त त्यांची गाडी कडणी होती आम्ही 7 नंबर आणि 3 नंबर होते. त्यावेळी नियोजन झालं म्हणजे साईची एक खासियत आहे की आप्पा कायम सेमी फायनलला कुठला नंदी 2 नंबरला उतरतोय 3 नंबरला उतरतोय हे आप्पा बघत असतात आणि कुठला नंदीच्या क्षमता दिसते चांगली त्यानुसार आप्पा पायरा करत असतो. नाही कसं होतं आपण म्हणजे सुरुवातीला 1 नंबरची आशा धरायचो पण 1 नंबरला फोन करून कसं आपल्याला थोडं तत्वाने राहायचं सवय. मग 1 नंबर पेक्षा आपण काय करतो मग सीमीची 2 नंबरला गाडी उतरली ती का उतरली ती कमी पळायला का जोडी त्या मापाने मग आपण आपलं 2-3 नंबर मधली बैल घ्यायची त्यांच्याबरोबर पळायचं आणि गुलात राहायचं. म्हणजे एकाला दुसरा म्हणजे सोडला तर आजपर्यंत साई 2-3 नंबर मध्येच. आणि हे एक वैशिष्ट्य आहे थोडक्यात की बाबा साईनं केलंय नाव पण ते पण तुम्ही म्हणता जसं की 2-3 नंबरातल्या तुमचे असं म्हणजे 99% गोल जेवढं गोलाल आहेत ते 2-3 नंबर किंवा आदत वली ते काय काही वेळेस गट पण नव्हतं. शब्द खातं कसं तर आपल्याला नाही म्हणता येत नाही असं होतं पण बऱ्यापैकी 2-3 नंबर वाल्यांसंगडे म्हणावं लागेल साईनं शून्यातून आपलं आम्हाला पण माहिती आहे आम्ही एक मध्ये पळवली गाडी आपली मारणारच नाही. कसं होतं आपल्याला लय म्हणजे 1दा-2दा ठीक आहे बाबा एखाद्याला बैल मागणं पण सारखं जर मागणं म्हणजे आपल्याला पण बरोबर वाटत नाही. एक आपणला पण भरपूर अनुभव आहे तुम्हाला पण भरपूर अनुभव आहे कसा फायदा होतो ह्याच्या म्हणजे काही काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या आत्ता सध्या वाईट काळामध्ये आणि आत्ता काय अनुभवायला मिळते सक्सेसच्या काळामध्ये. वाईटचा अनुभव म्हणजे कसं आहे साईचं सिस्टीम असं आहे की एखाद्या वेळेस गुलाल तुटला की महिना 1.5 महिना गुलाल नसतो आणि एकदा चालू झाला की परत मग ती 2-4 महिनं हेच नसतं. मग त्यावेळेस कसं होतं गुलाल असल्यावर सगळीच येते ती म्हणजे आमची आम्ही लय जण नसतो आमची टीम 4-5 जणच असतो आम्ही तेवढीच. गुलाल झाल्यावर काय सगळीच येते ती पण जी आपली नेहमीची येते ती आता ती पण आली होती पण आता कसं झालं ह्या टायमिंग थोडं हे झालं ना. दादा आता तुम्ही जसं म्हटलं तसं थोड्याफार अडचणी होतात काही काही जाणवते म्हणजे पायऱ्याची वगैरे जाणवतात काय अडचण त्यावेळी. पायऱ्याची तर अडचण जाणवतीच कसं होतं आता कोरेगावला तर आमचं असं झालं की पायरा होऊन परत मोला तर परत आम्ही दुसरा करून पळालो गटपास झालो सीमेला कड आली तरी क्वार्टरला ही झाली होती गाडी. आपणची चिरंजीव आहे दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगशील कशी तयारी आहे आणि काय उत्सुकता आहे म्हणून. जोरदार तयारी पुस्तकता तर भरपूर लागलेली आहे आता. साईबद्दल काय सांगशील आता साई पण तुमचा एकतर कुठेतरी सज्ज झालाय त्याने पळणारा नंदी आणि सज्ज उद्याच्या सर. हो सज्ज उद्यासाठी त्याची तयारी सुद्धा भरपूर झालेली आहे आता. हिंद केसरी पेडगाव मैदानाबद्दल काय सांगशील. हिंद केसरीचं पेडगाव मैदान म्हणजे वर्षभराची आतुरताच पंढरपूरची वारी तसं पेडगावची. आता जसं आपणना जसा नाद आहे तसं तुला पण या क्षेत्राचा भरपूर नाद आहे का कारण वैयक्तिक विचारतो कारण आता आपणना भरपूर नाद आहे संस्कारला जास्त आहे. आप्पा काय म्हणतो तू ह्याच्यापासून लांबचा
पण तुला पण कुठेतरी साईने वेळ लागला असेल कारण साईचं पळ बघता तुला पण कुठेतरी गुलालाच राहिल्यावर मग ती अशी उत्सुकता अशी गरज बस वाटत नाही मग होय हा. म्हणजे काय एक आनंद काय असतो ज्यावेळी साई गुलालात असतो त्यावेळी काय असतं आता तू मैदानात जास्त नसतोस पण तरी घरी वगैरे असेल त्यावेळी काय वाटतं तुला टीव्हीवरती वगैरे पाहताना किंवा अशी उत्सुकता म्हणजे मन असं भरून येतं साई पळायला लागला की बरं. असं एक मित्र तुमच्या चर्चा होत असेल की बाबा तुमचं साई पळतो मग काय वाटतं त्यावेळी बाबा आपलं एक नाव आहे कॉलेजमध्ये तीच चालू पप्पांचं नाव असेल पण तुमचं आता कुठं दुसरीकडे गेलो काय झालं हां तर साई बैल तुमचाच का हां हां हे असं मग बरं वाटतंय चर्चा होती. हां हां एक अभिमान वाटतो. अभिमान वाटतो. दादा काय साईने तशी भरपूर ओळख केली या हां हां हा म्हणजे आमच्यामुळं नाही पण साईमुळं आम्हाला बरेच म्हणजे असं की आम्ही मोर्चाला बरेच असे येते की ओळखू शकत नाही हां हां मग ते म्हणजे हा ही साईचं मालक हां हां म्हणजे त्यानं आपली तेवढी महाराष्ट्रभर ओळख केली या कशा पद्धतीनं उद्या काय अपेक्षा असेल आणि काय अपेक्षा मनामध्ये काय आपल्याला- चाललंय बैलगाडी मालक म्हणून